तर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक इंट्रोड्यूस करण्याचं मुलांना योग्य वय कोणतं आणि ती कशा प्रकारे करू शकतो आपण? आकडे कळायला लागले ना तेव्हापासून हा संस्कार रुजवणं गरजेचं आहे. मुलांना तर ते इतकं सहज साध्य झालं, त्यांना वाटतं की जीपे मध्ये अनलिमिटेड पैसा आहे. त्याच्या मागे एक वेगळी अपराधीपणाची भावना असते की आपलं बालपण जसं गेलं तसं त्याचं बालपण जाऊ नये. त्यांना काउंटिंग कळतंय. मग त्यांना हा संस्कार तिथून रुजवायला सुरुवात करायची की तर मुलांकडे जाताना ते लर्निंगमध्येच त्यांना हे जे अर्निंग मनी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. आज मुलांना पॉकेट मनी किंवा एक रेग्युलर पैसा दिला जातो. मग तुम्ही 3 प्रकारच्या पिगी बँक्स क्रिएट करा ना. सो त्याला ते स्वातंत्र्य आवश्यक आहे आणि त्याला तो फ्रीडम देणं आपण गरजेचं आहे. तरच मुलं योग्य प्रकारे बॅलन्स डिसिजन घ्यायला शिकतील. RBIने त्याच्यावरती काही फायनान्शियल लिटरसीसाठी मुलांसाठी परीक्षा ठेवलेल्या आहेत. मुलं खरंच खूप हुशार आहेत. त्यांना त्या प्रकारचं फक्त आपण एक प्रकारचं एक्सपोजर देणं गरजेचं आहे. तो अनुभव देणं गरजेचं आहे. मुलांना वाढवताना बऱ्याचदा पालकांचे 2 टोकाचे दृष्टिकोन दिसतात. एक म्हणजे मूल मागेल ती प्रत्येक गोष्ट द्यायची, प्रत्येक हट्ट पुरवायचा, एकही शब्द खाली पडू द्यायचा नाही. आणि दुसरं टोक म्हणजे प्रत्येक गोष्टीला नकार घंटाच द्यायची. काही मागितली की पहिल्यांदा नाहीच म्हणायचं किंवा मग एक ठराविक टेप लावायची की आमच्या लहानपणी कसं आम्हाला काही मिळायचं नाही वगैरे वगैरे वगैरे. तर यात आपल्याला मध्यम मार्ग साधता येऊ शकतो का पालक म्हणून? आणि तो साधताना मुलांना पैशांविषयी, बचतीविषयी, गुंतवणुकीविषयी कळत नकळत काही मोलाचे सल्ले, काही धडे आपण देऊ शकतो का, ज्याने ती आर्थिक साक्षर लहानपणापासूनच होऊ शकतील? तर या महत्त्वाच्या विषयावर बालदिन विशेष भागात आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, बिग बक्स पॉडकास्टमध्ये मी निरंजन मेढेकर तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि आपल्यासोबत आहेत बिग बक्सचे फाउंडर डिरेक्टर CA विपुल शहा. विपुल, मनापासून स्वागत आहे. नमस्कार. सुरुवात करूया आपण. पहिला प्रश्न तो देतो की मुलांना पैशांविषयी सांगणं थेट असेल, नकळतपणे असेल, का गरजेचं ठरतं? त्याचं महत्त्वाचं कारण आहे निरंजन, एक सर्वे असं सांगतो की भारताचा लिटरसी रेट खूप हाय पण ॲडल्ट फायनान्शियल लिटरसी म्हणू म्हणजे प्रौढ लोकांमध्ये जो फायनान्शियल अवेअरनेस पाहिजे तो 30% कमी आहे. एक सर्वे हे सांगतो. हो. जसं म्हटलं की आपलं पॉप्युलेशन आता जवळपास लोक म्हणतात की 150 करोडची लोकसंख्या आहे. पण शेअर मार्केटमध्ये 11 कोटी डीमॅट्स दिसत आहेत साधारण. आणि फक्त 5.5 कोटी लोक म्युच्युअल फंडासारख्या चांगल्या एका फायनान्शियल प्रॉडक्टमध्ये आलेली आहेत. हे 10% पण नाही आहे ते प्रमाण. सो लेस दॅन 10% हे प्रमाण असेल तर ह्यातूनच दिसतं की साधारण आर्थिक बाबतीत आपण कुठे मागे पडतो आहे. आणि हा आपला देश जो एकेकाळी त्याला सोन्याची चिमणी किंवा सोन्याचा धूर निघत असेल असं जेव्हा म्हणायचं किंवा या प्रकारचा आपला देश की जो आर्थिकदृष्ट्या, ज्ञानादृष्ट्या संपन्न होता किंवा अगदी सोमनाथ मंदिराकडे आकर्षित होऊन अनेक परकीय आक्रमण झाली, एवढी संपत्ती होती ज्याचं नियोजन आपल्या पूर्वजांनी खूप चांगल्या प्रकारे केलं. पण दुर्दैवाने कुठेतरी तो आर्थिक एक म्हणजे चाणक्य नीती म्हणू आपण, ती चाणक्यासारखं किंवा कौटिल्याचं अर्थशास्त्र एवढं फेमस आहे, त्यांचं गणित पुढे कुठेतरी या पिढीपर्यंत पोहोचलं नाही आहे. तर त्यासाठी हे गरजेचं आहे की घराघरांमध्ये हा आर्थिक संस्कार रुजवणं खूप गरजेचं झालं आहे. आणि कसं आहे, पूर्वीच्या पिढ्या 25-30 वर्षांच्या असत आता तो दर 5 वर्षांनी पिढी बदलते, माइंडसेट बदलतो असं म्हणतात. म्हणजे आपण मिलेनियल झालो, आता काय जेन झी झाली, आता जेन अल्फा म्हणतात, जेन बीटा म्हणतात. हे गोष्टी घडत राहणार आहेत. हे घडत असताना पैशाची कन्सेप्टच बदलली आहे. म्हणजे आपण हार्ड कॅश बघितली, म्हणजे आपण ती स्पेंड करायचो किंवा आपल्या खिशात 100 रुपये असतील तर 100च खर्च होते. तेव्हा प्लॅस्टिक मनी नव्हता. आईवडिलांकडे जे पैसे असतील तेव्हा बजेट म्हणजे ते बजेट एक नव्हे घराघरात ती बजेटची कन्सेप्टच होती की आपण गेलो तर हॉटेलमध्ये किती खिशात पैसे आहेत तेवढेच खर्च होतात. आता काय झालं आहे, व्हर्च्युअल मनी आहे, हातात माझ्या क्रेडिट कार्ड आहे, जीपेनी बँक अकाउंट लिंक्ड आहे, त्यामुळे समजा ते असेल तर तिथून खर्च केला जातो. मुलांना तर ते इतकं सहज साध्य झालं, त्यांना वाटतं की जीपेमध्ये अनलिमिटेड पैसा आहे. हो. तो पेन ऑफ सेपरेशनच नाही. पैसा देताना ते खर्च करताना कुठेतरी एक भावना, मग मी गिल्ट म्हणणार नाही, थोडी अपराधीपणाची होती किंवा कुठेतरी एक वास्तवाचं भान होतं की एवढाच खर्च करता येऊ शकतो. आजच्या पिढीला ते भानच राहिलं नाही आहे. म्हणजे मुलांना तर विशेषतः त्यांना जे दिसतं की त्यांच्याबरोबर हा, एक तर तू म्हटला सुरुवातीलाच तसं की
सगळं द्यायची वृत्ती. हो. न्यूक्लिअर फॅमिली आहे, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती केव्हाच गेली आणि संपन्नता आली आहे. हो. मग संपन्नता आली आहे, नवरा बायको दोघंही कमवत आहेत, तर एकुलता एक मुलगा आहे, तर त्याला जे हवं ते सगळं दिलं जातं. त्याच्या मागे एक वेगळी अपराधीपणाची भावना असते की आपलं बालपण जसं गेलं तसं त्याचं बालपण जाऊ नये, हा एक संस्कार. आणि दुसऱ्या बाजूला की असं केलं तर मूल बिघडेल म्हणून प्रत्येक गोष्टीला नाही म्हणण्याची वृत्ती. ह्याच्यातून काय होतं तर मुलं कन्फ्यूज होतात. म्हणजे यस म्हटलं तर ते प्रत्येक बाबतीतच मूल हट्टी होण्याची भीती, आणि नाही म्हटलं तर त्याच्यातला तो एक जी उमेद आहे, उत्साह आहे, तोच निघून जाण्याची भीती की काहीच मिळत नाही किंवा आपण गरीब आहोत, ही एक पण भावना, बोचरी भावना ठरू शकते. सो ह्याचा बॅलन्स करताना पालकांनी हा संवाद ठेवणं, मुलांना या पैशाच्या सवयी लावणं, तो आर्थिक संस्कार रुजवणं नक्की गरजेचं आहे. याची सुरुवात नेमकं मूल काय वयाचं आहे तेव्हापासून करणं आयडियल ठरतं. मी पैसा म्हणणार नाही, अगदी सोपं, पण मी सांगेन काउंटिंग जेव्हापासून कळतं, म्हणजे आकडे कळायला लागले ना तेव्हापासून हा संस्कार रुजवणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की मुलं हुशार असतात. म्हणजे मुलांना तू जर का बघशील तर मी उदाहरण देतो की एका हातात 5 चॉकलेट्स आणि दुसऱ्या हातात 4 आहेत, तर मुलांना ऑप्शन दिला तर ते दोन्ही घेतात पहिल्यांदा, कारण त्यांना काय हवं आहे तर ते दोन्ही हातांनी घेणार. पण दुसऱ्या वेळेस मी त्यांना सांगितलं दोघांपैकी एकच घेत, तर त्यांना कळतं की कुठला घ्यायचा आहे. ते जास्त जे आहे ते घेणार आहेत, त्यांना काउंटिंग कळतंय. मग त्यांना हा संस्कार तिथून रुजवायला सुरुवात करायची की हे 5 आहेत आणि हे 4 आहेत चॉकलेट्स, पण त्याला काहीतरी पैसे द्यायला लागतात. आणि ते पैसे कुठून येतात, तर ते जे पैसे मी घरी आणतोय ते मी माझ्या बँकेमधून आणतोय. मग त्या बँकेत पैसे कुठून येतात, तर जेव्हा मी कष्ट करतोय तेव्हा ते पैसे माझ्याकडे येणार. म्हणजे हे इतक्या लहान वयात करणं गरजेचं आहे. आणि ते 5वी 6वी म्हणजे 5-6 वर्षाच्या मुलांना मोजायला शिकवलं जातं. त्यांना आता मी माझ्या मुलीकडे बघतोय तर त्यांना अभ्यासक्रमामध्ये नाणी आणि नोटांचं आत्ता दाखवलं जातं किंवा 5 किंवा 6 वर्षांच्या मुलांना. मग तिथपासून त्यांच्यात हा संस्कार रुजवणं गरजेचं आहे. सुरुवातीला काय करायला लागेल तर त्यांना छोट्या छोट्या गोष्टींमधनं हे सांगायला लागेल. मग हिसाबनीतीतल्या गोष्टी असतील, अनेक गोष्टी असतील, त्यातनं ते कळतं. त्या गोष्टींमध्ये मोहरा असतात साधारण, तू बघशील त्या जुन्या गोष्टींमध्ये सोन्याच्या मोहरा, अलिबाबाच्या आईसोर, संपत्ती, त्यांना ह्या गोष्टी कळत असतात. एक गमतीशीर गोष्ट आहे, मी कायम लोकांना सांगतो की मी जेव्हा एक पालकत्वावरती मी काही कोर्स केला होता तेव्हा आम्हाला खूप छान सांगितलं होतं की मुलं कशाला प्रेफरन्स देत जातात. तर कुठलंही लहान मूल 2-3 वर्षांचं असेल तर ते पहिलं लर्निंगला महत्त्व देतं. म्हणजे काय नवीन ज्ञान आत्मसात करण्याकडे प्रेफरन्स देतं. मग आता ते खेळण्यात घडून गेलंय एखाद्या खेळण्यात, आणि त्याला नवीन काहीतरी दिसलं, मग नवीन रंग असेल, नवीन आकार असेल, तर ते मूल त्याच्याकडे जातं. म्हणजे त्याचा इम्पॉर्टन्स त्या खेळण्याला नाही, तर पहिला त्याच्या शिक्षणाला, गोष्टी आत्मसात करण्याकडे, नंतर त्याचा प्रेफरन्स खेळण्याकडे असतो. मग खेळता खेळता ते मूल इतकं हरून जातं की आई बोलवत असते जेवायला ये, तर लक्ष नाही, तो घरी आला दमून तो झोपून जातो. म्हणजे त्याचं तिसरं महत्त्व विश्रांतीकडे असतं. मग उठल्यानंतर तो जेवतो. आणि किती आई प्रेमळ असली तरी तिची ही तक्रार असते की तो ना खेळतच राहतो, मग तो झोपतो, पण त्याचं खाण्याकडे लक्ष नाही. आता हाच प्रवास जेव्हा तुम्ही मोठे होता तेव्हा कसा होता बघ, याच्यात पैसा ॲड होतो. ठीक आहे, खरं तर हे मुलांना लर्निंग बरोबर पैसा ॲड केला ना तर ते शिक्षण नक्की त्याचं शिक्षण घेणार आहेत. आपला प्रवास कसा होतो, आपण बिझी असो, एखादी बिझनेस मीटिंग असेल किंवा जॉब असेल तर लेट नाईट काम करायचं. कशासाठी? पैशासाठी. मग नंतर सडकून भूक लागली, रात्री उशिरा जेवायचं, त्याच्यानंतर झोपायचं. या काळात आपल्या शरीराकडे किंवा आपल्या मनाकडे आपलं लक्ष नाही, त्यामुळे आपण खेळायला प्राधान्य देत नाही. शिक्षण तर माझ्या मते कॉलेजमध्ये, ते सुद्धा कॉलेजमधलं शिक्षणसुद्धा आपलं हे जॉब ओरिएंटेड शिक्षण आहे. सो आपला प्रवास हा बरोबर उलटा आहे. तर मुलांकडे जाताना ते लर्निंगमध्येच त्यांना हे जे अर्निंग मनी ही कन्सेप्ट इंट्रोड्यूस करणं गरजेचं आहे. काही शाळांमध्ये आजही सुट्ट्यांमध्ये, म्हणजे पुण्यात काही खरंच मला कौतुक वाटतं, त्या प्रगत शाळांमध्ये मुलांना काही वस्तू दारोदारी जाऊन विक्री सांगतात. त्यातून त्यांचं विक्री कौशल्य, लोकांना हाताळण्याची क्षमता विकसित होते. नाही पचवण्याची सवय लागते, कारण एखाद्या व्यक्तीला नको असेल तर ते नाही म्हणतात. आणि हे सगळे संस्कार रुजणं गरजेचं आहे. प्लस त्या वस्तू विकलेल्या त्याचा हिशोब ठेवणं, त्या पैशाचा हिशोब देणं, हे शाळांमध्ये घडलं जातं आहे. खरं तर ही कुठेतरी थोडीफार नाही, बहुतांशी पालकांची जबाबदारी आहे. मग तो शाळेत संस्कार रुजवला जाऊ शकतो. सो
ह्या कन्सेप्टकडे तुम्ही लक्ष दिलं तर ते सोपं जाऊ शकतं. आणि आजकाल जी सधनता आली आहे, मला आठवतं आपल्या कॉलेजमध्ये कुठेतरी पॉकेट मनी हा कन्सेप्ट नाहीच, खर्चाला म्हणून त्याला असं काही रेग्युलर असं नाही, जसे अवेलेबल असतील तसे थोडे पैसे, बाबा सायकलमध्ये हवा भरायची आहे, कधी सामोसा कच्ची दाबेली खाल्ली तर त्यासाठीचा खर्च, बाकी खर्च असा काही नाही. क्लासची फी पण कॅशमध्ये जाऊन भरली जायची किंवा अशी परिस्थिती होती, त्याची रिसिट, आणि त्याला आपल्याला त्याची जाणीव होती. साधारण सगळ्याच मध्यमवर्गीय कुटुंब आसपास होते. आज मुलांना पॉकेट मनी किंवा एक रेग्युलर पैसा दिला जातो. मग तुम्ही 3 प्रकारच्या पिगी बँक्स क्रिएट करा ना. एक त्याच्या खर्चासाठीची असेल, एक त्याला सेव्ह करण्यासाठीची असेल, आणि एक असेल ती त्याला चॅरिटी करू देत, त्याला शेअर करण्याची सवय लागू दे. आजकाल पालक हे सांगतात आमचं मूल शेअरच करत नाही, आणि ते हट्टी आहे, तो सगळ्या गोष्टी ओढून घेतो, ओरबाडून घेतो. मूल खूप म्हणजे कोवळ्या मनाचं असतं, त्याला हे माहीत पण नाहीये. त्याला जर का शेअर करायची सवयच लागली नाही, म्हणजे कधी कधी मी असं म्हणतो की भावंड का पाहिजेत, सख्खी भावंड, तर शेअर करायला शिकायला मिळावं याच्यासाठी. पण आजकालचा जो समाजातला ट्रेंड आहे त्याला तर आपण रिव्हर्स करू शकत नाही. मग जर का एकच मूल आहे तर त्याला हे संस्कार रुजवायचे असतील तर त्याच्यासाठी एक तिसरी पिगी बँक आवश्यक आहे, जी चॅरिटीची असेल, जी सेव्हिंग्सची असेल. आणि आपण वर्तमानपत्रांमध्ये ऐकतो की एखाद्याने वाढदिवसाचा जो खर्च होईल तो डोनेट केला आहे. हा संस्कार पालकांनी रुजवलेला असतो, मुलांना कदाचित माहीत पण नसतं, पण त्यांना ते दाखवलं तर नक्की ते त्यासाठी उद्युक्त होतात की तुझ्याबरोबरच किंवा त्याच्या वाढदिवसाला एखादी गोष्ट घेत असू तर तेवढीच एक गोष्ट त्यांनी दुसऱ्यासाठी घेऊन ते दान करावी, हा संस्कार रुजवला जावा. सो मला 500 रुपये मिळत असतील एक्झाम्पल, तर त्या मुलाला सांगायचं 200 रुपये तुझ्या खर्चासाठी आहेत, 200 रुपये तुझ्या सेव्हिंगसाठी आहेत, आणि 100 रुपये तुला चॅरिटी करायची आहे. त्यातला चॅरिटी नॉन कॉम्प्रोमाइजेबल आहे. आता तुला जे 400 रुपये तू ठरव काय करायचं आहे. पण सगळ्याच गोष्टी जर का तो त्याला नीड वॉन्टचे इंट्रोडक्शन तुम्ही दिलं तर सगळ्याच गोष्टी तो नीड म्हणायला लागतो. मग त्याला सांगायला लागेल, मग ज्या नीड्स आहेत त्या खर्च करणं आवश्यक आहे. मग 200 रुपये नीड्ससाठीच आहेत, मग 200 रुपये, मग तो वॉन्ट जी आहे, आता मी 200 रुपये दर महिन्यात तो त्या पिगी बँकमध्ये ठेवतोय. तर त्याला मी सांगितलं की त्यांनी सांगितलं मला व्हिडिओ गेम पाहिजे एखाद्या मुलाने, तर मी त्याला काय सांगेन की 1 वर्षभराने घेता येतील, कारण 200 गुणिले 12 त्यांना गुणाकार इंट्रोड्यूस झालेला असतो, 2400 रुपये होतात. मग त्यांना सिम्पल इंटरेस्ट कसं सांगणार, तर वर्षभर तू 2400 रुपये साठवले तर तुला 100 रुपये व्याज देईन. म्हणजे काय झालं, ही सिम्पल इंटरेस्टची कन्सेप्ट झाली. त्याला हे सगळं कळतं की मी अशा प्रकारे 200 गुणिले 12 महिने साठवले, 2400 झाले तर त्याचे 2500 होतील. हा संस्कार माझ्या शाळेमध्ये होता. मी रमणबाग प्रशालेतून जेव्हा शिकलो तेव्हा आपल्या वेळेस आठवत असेल तर पोस्टाचं सेव्हिंग अकाउंट आपल्या नावाने असायचं. मला आजही आठवतं की माझ्या आईने त्या माझ्या पोस्टाच्या 5 का 6 वर्षांच्या पैशामधून 2 चांदीच्या समया विकत घेतल्या होत्या, आणि 20 रुपये महिन्याला भरायचे असायचे, आणि 6 महिन्यांचे 120 रुपये एकदम भरले तर 2 रुपये सूट होती. म्हणजे हे सगळा जो प्रकार आहे तो लहानपणी शाळांमध्ये पण तो संस्कार रुजवला गेला, घरूनही त्याला एक प्रेरणा मिळाली. सो आज ते 200 रुपये गुणिले 12 झाले 2400, त्याच्यावर 100 रुपये व्याज म्हणजे 2500 रुपये झाले. मग चक्रवाढ व्याज कसं, समजा तू वर्षभराने तो व्हिडिओ गेम घेतला नाही आणि अजून 3 महिने थांबलास तर त्या 2500 मध्ये मी स्वतः तुझा दर महिना 200 चालू आहे, त्या 2500 वरती मी अजून काहीतरी देते. असं जर का एखाद्या आईने त्या मुलाला सांगितलं तर काय होणार, त्याला कळेल की अरे मला 2400 वरती पहिलं 100 मिळालं आणि आता 2500 वरती पण मिळत आहे. त्यालाच काय म्हणणार, चक्रवाढ व्याज. सो हे त्यांना चक्रवाढ व्याज गणितात सांगण्यापेक्षा अशा प्रकारे जर का प्रॅक्टिकल अनुभवातून, म्हणजे अनुभवातून तुम्ही जर का शिकवण द्यायचा प्रयत्न केला, बरं ही अवघड आहे का नाही, आज पिगी बँक सहज उपलब्ध आहे. मी म्हणतो पिगी बँक नको, तुम्ही त्याचाही खर्च करू नका, 3 वेगळे डबे द्या आणि त्यांना त्या डब्यांमधले पैसा साठवायला सांगा. ह्यातनं काय होणार आहे, तो मूल जर का 1 वर्ष थांबलं ॲक्च्युली तो व्हिडिओ गेम घ्यायला, तर पहिली गोष्ट त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात डिलेड ग्रॅटिफिकेशन, म्हणजे थोड्या दिवसांनी एखादी गोष्ट मिळण्याचं एक वेगळ्या प्रकारचं त्यांना एक सवय लागणं आहे. दुसरी गोष्ट पेशन्स, त्यांना पेशन्स शिकायला मिळतं. तिसरी गोष्ट हे त्यांनी त्यांचे पैसे साठवून घेतलेली गोष्ट आहे, जरी ते आपण प्रोव्हाइड केले असतील तरी त्याचा त्यांनी योग्य वापर केला आहे, त्यातनं त्यांचा एक स्वाभिमान जागृत होतो आणि ते ज्या प्रकारेच भविष्यात डिसिजन घेणार आहेत, कारण असेच डिसिजन त्यांना आयुष्यात घ्यायचे आहेत, हेच रिअल लाईफ डिसिजन आहेत ना, की त्यांच्या नीडसाठी त्यांना खर्च करायचे आहेत. आपण जो 50-30-20चा रूल म्हणतो की 50% नीड्सवर, 30% त्यांनी वॉन्ट्सवरती खर्च करावेत, तर ते वॉन्ट्ससाठी सुद्धा त्यांना ते कॉर्पस क्रिएट करायचं, कारण एखादी मोठी वॉन्ट असू शकते, आणि सेव्हिंग करायचा, तर त्यांना अजून आपण तो सेव्ह करून इन्व्हेस्ट करण्याच्या गोष्टीकडे, म्हणजे सेव्हिंग केलं, इन्व्हेस्ट आपण सांगितलं नाही त्यांना. आत्ता चॅरिटीची कन्सेप्ट दिली आहे का,
ती पण गरजेची आहे, तो पण संस्कार रुजणं गरजेचं आहे. तर ह्या प्रकारे प्लॅनिंग केलं तर त्यांना या गोष्टी इंट्रोड्यूस होतील. त्यांना स्केअरसिटी आहे हेही लक्षात येईल की मनी स्केअर्स आहे. हा संस्कारच नाही ना मुलांमध्ये. हा दुर्दैवाने का नाही, तर तो कुठेतरी ऑनलाईन मनी, ऑनलाईन व्यवहार, तुमचं क्रेडिट कार्ड स्पेंडिंग आहे. मुलांसमोर आता कॅश एक्सचेंजच होत नाही. त्यांच्यासमोर डायरेक्ट जीपे ओपन केलं जातं. तर आवर्जून करण्यासारखे काही संस्कार आहेत लहान वयात. मग त्यातून त्यांना ती कन्सेप्ट कळेल. कारण शाळांमध्ये पुस्तकांमध्ये आहेत ना रे, नोटा नाणी अजूनही आहेत. तिथे अजून जीपे नाही आलेलं. म्हणजे आज तरी मी मुलांच्या माझ्या जी पुस्तकं बघतोय त्याच्यात अजून नाणी नोटांवरतीच गणित चालू आहे. सो ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. निश्चितच. यातलाच एक टप्पा हा बजेटिंगचा असू शकतो. म्हणजे मुलांना, थोडी मोठी मुलं असतील, समजा एक 10 वर्षाची 12 वर्षाची जर मुलं असतील, तर त्यांना बजेट करायला सांगणं एखादी गोष्ट, त्यातनंही त्यांना ते कळू शकतं की पैशांचं महत्त्व काय, किंवा पैसा तू म्हणला सुद्धा कमी आहे आणि आहे तो पुरवायचा आहे आपल्याला. हे नक्कीच सांगू शकतो. कारण माझी मुलगी 5वीत आहे आणि तिला आत्ता वजाबाकीच्या गणितांमध्ये आहे की ज्याच्याकडे 40,000 रुपये, त्यातले 20,000ची ही वस्तू घेतली, 5,000ची ही घेतली, तर तिच्याकडे किती शिल्लक राहील. सो त्याला बजेट ही कन्सेप्ट त्यांना नाही माहिती, पण त्यांना बेरीज वजाबाकी हा संस्कार कळला आहे. आणि त्यांना ते मांडायची सवय नक्की लागलेली आहे. त्यांना गुणाकारही येतो. बरं, हे आकडे आता त्यांच्या आयुष्यात दशलक्षपर्यंत गेलेले आहेत. सो आपण एखाद्या ट्रिपमध्ये जातो, सध्याच्या सधन मध्यमवर्गीय कुटुंबानुसार लाखांपर्यंत बजेट जातं. तेवढी बेरीज वजाबाकी त्यांना नक्की येते. त्यामुळे तू म्हटला ते खरंच योग्य आहे की त्यांना बजेटिंग हे करता यावं. आणि हे बजेटिंग आणि मोठ्या आकड्यांचं म्हणजे सहलीचं, आणि त्याच्यात त्यांना एक्सपिरियन्सेस द्यावेत की 5 स्टारमधला स्टे असेल तर तो 3 दिवसात संपणार आहे, पण जंगल सफारी 5 दिवसांची घेऊ शकतो, प्लस वॉटर पार्कची राईड मिळू शकते, कारण बजेटच कमी होत आहे. सो त्यांना ते कळू देत. त्याच्यात चूक बरोबर नाही, पण मी त्यांनी सांगितलं मला 5 स्टारमध्ये राहायचं आहे, तर त्यांना सांगायला लागेल की पर्याय आपल्याकडे वेगवेगळे उपलब्ध आहेत, पण 5 स्टारला गेलं तर आपलं बजेट इथे संपणार आहे. मग जंगल सफारीला 5 दिवस खर्च करता येणार आहे. 5 स्टारमधल्या स्विमिंग पूलपेक्षा कदाचित वॉटर पार्कला गेलं तर खर्च कमी येणार आहे आणि जास्त वेळ पाण्यात खेळू शकणार आहात. हा एक्सपिरियन्स, हे अनुभव द्यायचा आहे. आणि कदाचित असंही प्लॅन करू शकतो की 4 वेगवेगळ्या ट्रिप्समध्ये वेगवेगळे अनुभव घ्यायचे आहेत. हाही त्यांना संस्कार देऊ शकतो. सो हे ते सगळं करू शकतात आणि त्यातनं ना त्यांना एक प्रकारची असं म्हणून त्यांचा स्वाभिमान जागृत होतो. त्यांना डिसिजन मेकिंग जमणार आहे. महत्त्वाचं काय आहे, हे नुसतं बजेटिंग कशासाठी, डिसिजन मेकिंगसाठी. दॅट दे हॅव टू टेक दॅट डिसिजन अँड ओन दॅट डिसिजन. म्हणजे त्यांनी तो घ्यायचा आहे आणि त्याची जबाबदारी तो पार पण पाडायचा आहे. मग पुढच्या वेळेस ते त्यातनं शिकणार आहेत की मागच्या वेळेस ज्या एक्सपिरियन्सवरती किंवा ज्या अनुभवावरती खर्च केला होता तो योग्य होता किंवा नाही. पडत धडपडतच शिकायला लागणार आहे, त्याच्याशिवाय ते होणार नाही. मूल पडत धडपडतच चालायला लागतं. सो पहिल्याच वेळेस माझ्या मुलांनी, त्याला मी बजेट दिलं तर त्यांनी योग्य तो डिसिजन, बरं तो योग्य माझ्यासाठी असतो, तो त्याच्यासाठी त्या बालमनासाठी नसणार आहे. सो त्याला ते स्वातंत्र्य आवश्यक आहे आणि त्याला तो फ्रीडम देणं आपण गरजेचं आहे. तरच मुलं योग्य प्रकारे बॅलन्स डिसिजन घ्यायला शिकतील. आज वयाच्या 40-41व्या वर्षी माझे डिसिजन्स चुकतात, माझे निर्णय चुकतात, तर त्या कोव्या मनाकडनं या चुका होऊच शकतात. आणि त्याला आपण चूक म्हणून दाखवायचं नाही, ते त्याला रिअलाईज होऊ देत. ते त्याला जेव्हा रिअलाईज होईल की मी हे करण्यापेक्षा हे केलेलं बरं, तर त्यातून एक प्रकारचं जो सेल्फ लर्निंग आहे ना, ते खूप चांगलं आहे. कारण आपण अनेकदा सांगतो अरे तू हे करू नकोस, ते हे करू नकोस. त्याच्या मनात प्रश्न असतो हे मी का नाही करायचं आणि इतर करतायत तर का नाही करायचं. माझा मित्र मोबाईल खेळतोय तर मी का नाही खेळायचा, ह्याच्याकडे आपलं उत्तर असतं तुझे डोळे बिघडतील. तर ते त्यालाही माहिती, यालाही माहिती, सगळ्यांना माहिती, बट नोईंग डझंट हेल्प इन डुईंग. सो हे मुलांचा जो स्वानुभवातनं तेव्हा जे शिकतील त्यातनं ते फर्म होत जातील या बाबतीत, आणि ते शक्य आहे. राईट. मला असं वाटतंय की पॉकेट मनी, म्हणजे याच्याकडे बघण्याचा पण अनेक पालकांचा दृष्टिकोन हा नकारात्मक असतो की कशाला पाहिजे पॉकेट मनी, आम्हाला नव्हतं मिळत. पण पॉकेट मनी हा पण एक खूप चांगला मार्ग होऊ शकतो त्यांना त्यांचं स्वतःचं बजेट ठरवण्यासाठी. हो नक्कीच. मी माझ्या मुलीसाठी मी तिला सांगितलं होतं की तुला 2,000 रुपयाचा खर्च करणार आहे तुझ्या वाढदिवसाला, तर तू ठरव. आणि तिला मी पर्याय दिले होते. तर 1 वर्ष असं होतं की तिने सांगितलं होतं मला 2,000 रुपयांची फक्त बाबा पुस्तकच घ्यायचे. मला आनंद झाला. परत दुसऱ्या वर्षी तिने एक खेळणं मागितलं. ठीक आहे, माझं मन खट्टू झालं, पण तिला ते संस्कार होते, तिने ते मागितलं तेव्हा तेव्हाही ते ऑप्शन्स होते आणि ती चोज की तिला ते हवं होतं, तिने तो निर्णय घेतला. सो ही एक गंमत आहे. त्यांना सांगायला लागतं की आज एवढं बजेट आहे. म्हणजे आता मध्ये आम्ही मॉलमध्ये गेलो होतो तेव्हा सुद्धा तिच्यासाठी एकदा असाच झाला गोष्ट की तिच्या कुठल्या तरी हौसेसाठी तिला खर्च करायचे होते. तिला गेम झोनमध्ये जायचं होतं आणि तिथे 500 रुपये तिकीट होते आणि सकाळीच मी एका कोर्ससाठी तिथे 500 रुपये खर्च केले होते. तिला मी सांगितलं होतं अजून 500 रुपयाचं बजेट आहे,
पण याच्यात आपल्याला थोडं खायचं प्यायचं पण आहे, तर 200 बाजूला ठेवायचं, तर 300 रुपये शिल्लक आहेत. तर तू ठरव. तर ती माझ्याशी भांडली की ती माझी नीड आहे. पहिली गोष्ट तिचा ती मराठी माध्यमातली असली तरी ती माझी नीड आहे, कारण तिला मी विचारलं इज इट युअर नीड ऑर वॉन्ट. ती म्हटली बाबा ती माझी नीड आहे. म्हटलं नीड आहे पण आपल्याकडे बजेट स्पेंड करायला नाही आहे स्कोप, अल्टरनेट काय असेल तर सांग. ती माझ्यावरती रागवली. ती म्हटली 300 रुपयात काहीच येत नाही, तुम्ही आम्हाला असं घेऊन आला आणि ते बजेट खर्चही करू शकत नाही, ह्याला काय अर्थच नाही. म्हटलं मग ते साठव किंवा मग बघ काय मिळू शकतं. मग ती शेवटी सेटल झाले पॉपकॉर्नवरती. 200 रुपयाचे पॉपकॉर्न घेऊन आले मॉलमधनं. ठीक आहे, हा खर्च मला अव्यवहार्य वाटला तरी कौतुक या गोष्टीचं होतं की त्यांनी त्यातून मार्ग काढला. माझ्यासाठी तो पॉपकॉर्न खरं तर 200 रुपये वर्थ नव्हते, परंतु त्यांनी तो डिसिजन घेतला, त्यांना घ्यायला लागला, त्यांना लक्षात आलं की हे लिमिटेशन आहे. मी पण नाही म्हटलो, पण एक वेगळ्या प्रकारे म्हटलो की तिला नकळत ते घडलं माझ्याकडूनही. सो हे फायद्याचं आहे. अशा प्रकारचा संस्कार मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. पॉकेट मनी काय, बजेट काय. पॉकेट मनी हा आपण महिन्याचा म्हणतो, पण तुम्ही रविवारी बाहेर पडलात विकेंडला किंवा हॉटेलसाठी बाहेर पडला तरी सुद्धा यू गो विथ अ बजेट. नाहीतर इम्पल्सिव्ह बाईंग होतं. की मी काय म्हणतो, बाहेर पडतानाच ठरवायचं बजेट काय आहे, विश लिस्ट काय. नाहीतर एखाद्या मॉलमध्ये आपण जातो किंवा कुठेतरी बिग बाजारला जातो तर सेल पाहून खरेदी केली जाते आणि याच्यात इम्पल्सिव्ह स्पेंडिंग होतं. बरं, मनी इज ॲट अ डिस्पोजल, क्लिकवरती अवेलेबल आहे आणि मग महिन्याच्या शेवटी हिशोब लागत नाही. सुदैवाने मी आर्थिक संपन्नतेच्या जवळपास पोहोचलोय, त्यामुळे अशा इम्पल्सिव्ह बाईंगचा किंवा माझे तसे खर्च नाहीत म्हणून मला त्याचा आर्थिकदृष्ट्या तोशीच नाही. पण एक संस्कार म्हणून नक्की हा निगेटिव्ह होऊ शकतो जर का मी अशा प्रकारे खर्च करत राहिलो तर त्यामुळे नक्की या बाबतीत म्हणजे मी जरी आज हा पॉडकास्टच्या माध्यमातून संवाद साधत असला तरी मलाही यातून अनेक गोष्टी शिकायला किंवा नव्याने करायच्या आहेत हे जाणवतंय. वा, मी आतापर्यंत आपण बचतीविषयी बोललेलो आहे किंवा बजेटिंगविषयी बोललेलो आहे. तर इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक इंट्रोड्यूस करण्याचं मुलांना योग्य वय कोणतं आणि ती कशा प्रकारे करू शकतो? त्यांना कंपाऊंडिंग शाळेत शिकवलं जातं साधारण 6वी-7वीत, पण जसं मी आत्ता सांगितलं की त्यांना कंपाऊंडिंगची कन्सेप्ट लगेच कळू शकते, जे आत्ता आपण उदाहरण घेतलं त्यातून. सो जेवढ्या लवकर त्यांना कंपाऊंडिंग कळेल तेवढ्या लवकर त्यांच्या नावाने गुंतवणूक करणं गरजेचं. SIP करू शकतो. आता मायनरची सेव्हिंग्ज अकाउंट बँकेत ओपन होतात, त्यांना बँक अकाउंट ऑपरेट करायची सवय लावावी, त्यांच्या नावाने SIP करावी. पण आता प्रश्न त्यांना पडणार की SIP तर करतोय, दर महिन्याला खात्यातनं जातात, पण ते पैसे जातात कुठे? तर हा जो व्यवहार आहे, म्हणजे मेसोपोटेमियामध्ये 3000 वर्षांपूर्वी करन्सी आली. म्हणजे पूर्वी बार्टर होता, मुलं बार्टर करतात आजही, तू हे पुस्तक घे मग मला ते दे, हे कर ते कर. आता हा जो व्यवहार आहे तो लहानपण उपजत आहे तो व्यवहार. तर त्यातून त्यांना ह्या गोष्टी सांगणं, त्याच्यावरती बरंचसं मी म्हणेन आर्थिक विषयांवरचं लहान मुलांसाठीचं साहित्य आहे. RBIने त्याच्यावरती काही फायनान्शियल लिटरसीसाठी मुलांसाठी परीक्षा ठेवलेल्या आहेत. सो अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये मुलांना त्या प्रकारचं एक्सपोजर देणं गरजेचं आहे. आणि जेव्हा SIP करू तेव्हा त्यांना कंपनी काय आहे, त्यांच्या इतिहासात त्यांना ईस्ट इंडिया कंपनी सांगितली गेली आहे, सो त्यांना कंपनी हा शब्द माहिती आहे. किंवा अनेकदा पालक स्वतः कंपन्यांमध्ये असतात, त्यांनी कुठेतरी बसून थोडे फॉर्म्स समजून सांगणं की एकटा माणूस काम करत असेल तर काय, पार्टनरशिप काय आहे, कंपनी काय आहे. मग या कंपनीमध्ये समजा या कंपनीचा व्यवसाय, कारण त्यांना नफ्या तोट्याची गणित आहेत की 1000 रुपयाचे आंबे घेतले आणि दुसऱ्या बाजारात 1500ला विकले तर नफा किती झाला. तर मग त्यांना सांगितलं की आपण ज्या गोष्टी वापरतोय किंवा डॉमिनोज पिझ्झा खातोय तर त्या पिझ्झामध्ये कंपनी आपल्याला पिझ्झा बनवून देते, तर त्याच्यात थोडा हिस्सा त्यांच्या नफ्याचा आहे, थोडा टॅक्सेसचा आहे, हे त्यांना सांगितलं आपण. तर ते समजण्यास त्यांना सोपं जाऊ शकतं. प्रॅक्टिकल त्यांच्या लेवलला जाऊन आपल्याला ते समजायचं. मग त्यांना एकदा कळायला लागलं की या गोष्टींमध्ये नफा आहे आणि तो चांगला आहे आणि त्याच्यात गोष्टी घडतात, मग अशा कंपनीत जर का तुझी गुंतवणूक असेल तर तुला फायदा होईल, हे सांगितलं त्यांना कळतं. मग बाबा माझे सगळे पैसे तिकडेच गुंतवा, हे त्यांना सांगता येतं. मग SIP काय करतं, तर फक्त बाबा गुंतवण्यापेक्षा एक फंड मॅनेजर तुझ्यासाठी हे छान काम करतोय, तर त्यांना ती SIPची कन्सेप्ट कळू देत. आणि मग हे नेक्स्ट लेवलला जाणं थोडं सहज सोपं होईल. हे एवढं अवघड नाही, फक्त जाणीवपूर्वक पालकत्व याच्यात अंगीकारलं गेलं पाहिजे, जे अनेकदा लक्षातच घेतलं जात नाही. आणि ती जबाबदारी शाळा करेल किंवा ते मूल जेव्हा प्रवाहानुसार त्याचं ते शहाणं होईल, हे केलं नाही पाहिजे. स्वतःहून याच्यावरती एक प्रकारचा मी म्हणेन की इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे पालकांनी आणि जाणीवपूर्वक त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर ही गोष्ट अवघड नाही. एकतर ही सहज साध्य होणार आहे की रविवारी जाताना 2000 रुपये त्यांच्याकडे द्यायचे, त्यांना ती सांभाळण्याची सवय लागू देत ना. ते पडले तर तेवढं अफोर्ड करू शकतो, कारण
एकदा पडले तर कदाचित तो आयुष्यभर ते सांभाळून ठेवेल, पण तो पाडेल म्हणून त्याच्याकडे न देण्याची वृत्ती आहे. जसं तुम्ही म्हटलं की पॉकेट मनी आमच्या वेळेस नव्हता, पण मग त्याच्याकडे आर्थिक नियोजन कसं येणार? त्याच्या हातातच पैसा नाही तर त्याच्यासाठी फक्त गणिताच्या पुस्तकातले हिशोबाची गणितं राहतील, आयुष्यात त्याचा रिलेव्हन्स राहणार नाही. आणि जेव्हा ते येतं ते लेट स्टेजला आलं तर मुलं भांबावून जातात. त्याच्याऐवजी हे टप्प्याटप्प्यात केलं कधीही चांगलं. मला तर असं वाटतं की पॉकेट मनी म्हणजे त्यांचे जे काही क्लासेस असतील महिन्याचे, काय गाण्याचा क्लास आहे, खेळाचा क्लास आहे, त्याची फी पण त्यांनी समजा भरली तर तो पूर्ण त्यांचा तो एक महिन्याचा त्यांचा पूर्ण त्यांना अंदाज देऊ शकतो की काय. नक्कीच. कारण सांगतो, आता तू हे म्हणताना मला जाणवतं की माझ्या मुलींना मी अनेक क्लासेसना घालतो आणि अनेक क्लासेसना एक दिवशी त्यांना वाटतं की दांडी मारावी. बरोबर आहे मुलांनी, पण त्यांना त्याची किंमतच जाणवली नाही तर मग आपण म्हणणार की आणि आपण रागारागाने पैसे भरले तुला जाता येत नाही का? हे त्यांना कळणं गरजेचं आहे. त्यांना जेव्हा त्याची जाणीव होईल तेव्हा ते डिसिजन घेतील. कदाचित सांगतील की मला हे आवडत नाही आणि मला हे करायचं नाही, आणि हे समजून घेऊन तेच स्वतः आपल्याला सांगतील तुमचे पैसे बाबा आई बाबा इथे वाया जात आहेत. मग तेव्हा आपण त्या ठोकाण मुलं खरंच खूप हुशार आहेत, त्यांना त्या प्रकारचं फक्त आपण एक प्रकारचं एक्सपोजर देणं गरजेचं आहे, तो अनुभव देणं गरजेचं आहे. आपण कमी पडतोय हे जेव्हा लक्षात घेऊ ना तेव्हा त्यातनं कुठेतरी मार्ग निघणार आहे. वा, मला वाटतं की खूप इंटरेस्टिंग चर्चा झाली या पूर्ण एपिसोडमध्ये. फक्त एक महत्त्वाचा मुद्दा असा जाणवतोय की हे सगळं करताना पालकांनी म्हणजे आई बाबा दोघांनी एका पेजवर असणे खूप गरजेचं आहे. नाहीतर मुलं ते ओळखतात की बाबा कायम नाही म्हणतात आणि आई कायम हो म्हणते, तर त्यांना तेही माहिती असतं की कोणाकडे काय मागायचं. तर त्यामुळे हे आधी अंडरस्टँडिंग आई बाबांमध्येही पाहिजेत, म्हणजे आपण त्या मुलांना ते व्यवस्थित ते पोहोचवू शकतो. मला वाटतं नक्कीच निरंजन, कारण तू आणि मी एका त्याच फेजमधनं जातोय त्यामुळे हे नक्की गरजेचं आहे. बरोबर आहे, तू म्हटलास तसं. हे मलाही जाणवतंय या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण खूप गोष्टी करू शकतो. आणि इनफॅक्ट माझा असा प्रयत्न किंवा माझी अशी इच्छाच आहे की लहान मुलांसाठी एक मनी मॅनेजमेंटचा कोर्स करता यावा की जेणेकरून त्यांनाही त्यातनं चांगलं बेनिफिट होईल आणि तो संस्कार रुजवणं थोडं सहज साध्य होईल. नक्कीच. कारण रॉबर्ट कियोस्कींच्या रिच डॅड पुअर डॅडमध्ये म्हटलंच आहे की किंवा कायम की लहानपणापासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात पण मनी मॅनेजमेंट कधीच शिकवली जात नाही. तर ह्याच्यासाठी नक्की एक स्ट्रक्चर क्रिएट करणं गरजेचं आहे. अगदीच. तुम्हालाही सगळ्यांना हा बालदिन विशेष एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. तुमच्या घरी मूल आहे का आणि तुम्ही त्याला पैसे हाताळायला, हिशोब करायला, बजेट करायला आत्तापर्यंत दिलंय का? आणि जर नसेल दिलं तर हा एपिसोड बघून तुम्हाला काय वाटतंय? या गोष्टी तुम्ही नव्याने सुरू कराल का? काही प्रश्न असतील, शंका असतील, आम्हाला कमेंट्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये.